श्री स्वामी समर्थ मोटिवेशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. काय म्हणताय, कसे आहात सगळे? तर रात्रीचे 3:15 वाजलेले आहेत आणि खूप छान असं वातावरण आहे आणि मी स्वामींच्या इथे येऊन बसली आहे. उठून घरामध्ये स्वामींच्या फोटोसमोर येऊन बसलेली आहे आणि मला खूप छान असा स्वामींचा अनुभव सांगायचा आहे. तर हा अनुभव जो सांगणार आहे मी, तो माझ्या डिलेव्हरीतला आहे. म्हणजे माझ्या डिलेव्हरीमध्ये माझ्यासोबत काय काय घडलं, मी कसं कसं सगळं केलं, तर हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर बघा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटतो, कारण ह्याच्यामध्ये फार मला जिथे तिथे स्वामींनी साथ दिलेली आहे. तर अनुभव असा आहे माझा की माझं कसं असायचं की मला लेडी डॉक्टर हव्या असायच्या. म्हणजे जेव्हा मला पोटात बाळ राहिलं तेव्हा मी म्हणजे त्याच्या आधीच मी लहानपणापासून ठरवल्या होत्या एक डॉक्टर की मी ह्यांच्याकडेच हे करणार, म्हणजे ताईंकडेच मी डिलेवरी करणार जेव्हा माझं लग्न होईल. आणि म्हणजे मी ज्यांच्याकडे जायचे पार्लरसाठी त्या दादांच्या त्या मोठ्या बहीण, त्या फार मोठ्या पुण्यातल्या डॉक्टर आहेत, गायनक. आणि त्या खूप अशा म्हणजे खूप प्रसिद्ध आहेत. आता मी इकडे त्यांचं नाव घेत नाही. तर मला फार असा अनुभव घडला की माझ्या लग्नानंतर 3 वर्षानंतर मला बाळ राहिलं. मी प्रेग्नेंट झाले. 3 वर्षानंतर आम्ही बेबी प्लॅन केलं होतं. तर मग त्याच्या म्हणजे मी प्रेग्नेंट राहायच्या आधी मला असं स्वप्न पडलं की माझे बाबा माझ्या स्वप्नात आले आणि म्हणजे माझे बाबा आता जगात नाही आहेत. म्हणजे हे फार मोठं माझ्यासाठी अजूनही दुःख आहे. तर ते काही मी फार सांगत नाही, कारण मला ते फार हे वाटतं. तर माझे वडील माझ्या स्वप्नात आले, म्हणजे माझे बाबा, माझे पप्पा, आणि मला म्हणाले, तुला पेरू खायचा आहे का, पेरू खावासा वाटतोय का? तर मी म्हणलं हो, मला पेरू खायचा आहे. तर म्हणले चल मी तुला पेरूच्या बागेत नेतो, कारण आमच्या इथे एक सहवास म्हणून आहे सोसायटी, त्याच्या शेजारी पेरूची बाग आहे भुजबळांची. आणि आम्ही लहानपणापासून तिकडे कवटं आणि पेरू वगैरे खायला जायचो लहानपणी. म्हणजे तोडून नाही खाल्ले कधी, पण तिथे पेरूची बाग अशी म्हणून प्रसिद्ध आहे. तर फिरायचो फक्त, काही खायचं बीचं नाही. तर माझे बाबा म्हणाले तुला पेरू खायचा आहे का? तर मी म्हटलं हो. आणि तर ते म्हणाले चल मी घेऊन जातो. आणि माझे वडील मला स्वप्नामध्ये तिथे घेऊन गेले पेरूच्या बागेत. आणि पेरूच्या झाडांमधनं एक लेडी डॉक्टर बाहेर आल्या, ज्या त्या ताई आहेत, खूप मोठ्या आहेत त्या. आता त्या 60च्या आहेत, म्हणजे 60 वर्षाच्या आहेत त्या आत्ता सध्या, जवळजवळ म्हणजे 60च त्यांनी गाठलेली आहे. तर त्या पेरूच्या बागेतनं बाहेर आल्या आणि मी उठले आणि मी म्हटलं अरे बाळांच्या डॉक्टरचं काय, बाळाच्या डॉक्टरांचा काय संबंध, मला असं कसं स्वप्न पडलं. आणि तर त्याच्यात 2-3 दिवस झाले आणि मला सगळ्याकडे असं कसं तरी व्हायला लागलं. म्हणजे काहीतरी असं चिडचिड व्हायला लागली आणि मला रडायला यायला लागलं. मला काय काय झालं म्हणून आम्ही चेकअप करायला गेलो. तर म्हणजे घरीच आम्ही पहिलं चेकअप केलं. तर मग मी प्रेग्नंट होते असं कळालं. आणि माझं लहानपणापासून एकच डॉक्टर ठरलेल्या, त्या ज्या ताई, डॉक्टर ताई, माधुरी ताई त्यांचं नाव आहे, मी फक्त पहिलं नाव सांगते त्यांचं. तर मी लहानपणापासून म्हणायची माधुरीताईंकडे गेलं ना की त्यांच्या जे काय आहे म्हणजे नर्सिंग होम आहे त्याच्यामध्ये जिथे तिथे बाळांचे आवाज यायचे आणि खूप छान वाटायचं. तर आम्ही त्यांना भेटायला कधी कधी गेलो तर तिकडे त्या दिसायच्या. तर तोपर्यंत आम्ही वेटिंगच्या इथे बसायचो, तर सगळीकडनं आवाज यायचे छोटे छोटे बाळ रडलेले. आणि तिकडे एकही पुरुष नाही, एकही मेल नाही त्या हॉस्पिटलमध्ये, फक्त सगळ्या नर्सेस, कारण नर्सिंग होम. तर मी लहानपणीच ठरवलं होतं की आपण त्यांच्याकडे डिलेवरी करायची, कारण आपल्याला कोणी जेन्ट्स डॉक्टर नको आहेत. म्हणजे इथे मी सगळ्यांना सॉरी म्हणते, कारण प्रत्येकाचं आपापलं एक मत असतं. जेन्ट्स डॉक्टर काय आणि लेडी डॉक्टर काय असं काही नसतं खरं. पण मला काय होतं की लहानपणापासून मला ना एक तर पहिले मित्र नाही, दुसरी गोष्ट मी मुलांमध्ये जास्त वावरलेली नाही, आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला कधीच बॉयफ्रेंड नाही.
आणि माझं एकच स्वप्न होतं की जो कोणी माझा नवरा असेल तोच माझा बॉयफ्रेंड आणि तोच माझा मित्र आणि तोच माझा नवरा, असं एक माझं होतं. म्हणजे हे लहानपणापासून हे शहाणपण मला होतं. आणि मग त्यामुळे मला काय होतं की जेन्ट्स डॉक्टर नको आहेत मला लेडी डॉक्टर हव्यात. आणि मग ह्या त्या माधुरीताई लेडी डॉक्टर मी लहानपणापासून निवडल्या होत्या. पण जेव्हा मी प्रेग्नंट राहिले, मला घरी कळालं, मग मी डॉक्टरांकडे गेले. तर मग मी कुठले डॉक्टर चूज केले, माझ्या अगदी घराच्या जवळचे, म्हणजे सहवास. जिथे मी तुम्हाला सांगितलं की पेरूची बाग आहे, त्या पेरूच्या बागेच्या इथे एक नर्सिंग होम आहे आणि खूप सुंदर डॉक्टर आहेत त्या, खूप भारी डॉक्टर आहेत त्या. म्हणजे इतक्या छान डॉक्टर आहेत ना की मी त्यांना गेलं की पहिलं त्यांच्याशी एकदम स्माईल करून आमचं दोघींचं बॉन्डिंग खूप छान आहे. तर त्या मला फार जवळनं ओळखतात आणि मी पण त्यांना. तर म्हणजे आमचं ट्युनिंग छान जमलं आहे की तू खूप छान आणि मला तू खूप आवडते, असं त्यांचं नेहमी म्हणणं असतं. माझ्याकडे शेरू वगैरे त्यांना माहिती होतं सगळं. तर मग मी म्हणालं की ज्या मला माधुरीताईंकडे जायचं आहे त्या माझ्या घरापासून खूप दूर आहेत, म्हणजे 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर. आणि ह्या ज्या डॉक्टर आहेत पेरूच्या बागेच्या इकडच्या, त्या अगदीच जवळ, म्हणजे चालतचं अंतर. तर मग आपण जवळचेच अंतराचे डॉक्टर बघावेत असं. तर मग मी जवळचे डॉक्टर बघायला गेले. मग तिथे मी त्या नर्सिंग होममध्ये गेले माझ्या जवळच्या. तर तिथे सगळी ट्रीटमेंट घेतली मी डॉक्टरांची आणि मला तिकडेच डिलेवरी करायची होती. पण काय झालं तिथे मला सांगितलं की 2 आठवडे आधीच सांगितलं की सिझेरियन करावं लागेल. आणि मी तर अशी पूर्ण नॉर्मल डिलेवरीच्या ह्यानीच तयार झाले होते की नाही, मला नॉर्मल डिलेवरी करायची आहे. आणि मी सगळी कामं करत होते, चालायला जात होते, सगळं. म्हणजे 9व्या महिन्यामध्ये मी माझ्या बाथरूमचे टाईल्स वगैरे घासले होते, जिने पुसले होते, सगळी कामं करायची मला आईने सांगितलं होतं तशी. आणि मी सगळं करायचे, म्हणजे कधी घसरून बिसरून पण पडले नाही मी, टचवूड, असं एकदम व्यवस्थित सगळं केलं. पण ऐन वेळेस मला त्यांच्या नर्सने सांगितलं आहे का की तुला हे करावं लागेल, त्याच म्हणाल्या तुला सिझेरियन करावं लागेल, कारण BP हाय झाला आहे तुझा, तू खूप जाड झाली. आणि मी एवढी जाड झाले होते की माझे गाल इतके असे मोठे मोठे झाले होते. आणि माझ्या आतले जे हे असतात गम्स, म्हणजे हिरड्या, त्यासुद्धा एवढ्या जाड्या झाल्या होत्या. म्हणजे गाल जाडे झाले म्हणून त्या पण अशा फुगल्या होत्या, अशा गच्च. आणि डबल चिन झालं होतं माझं, मान पण खूप अशी, मी एवढी जाडी, माझं नाक तर एवढं मोठं, असं काय मला झालं होतं. आणि मी खूप जाडी झाले होते. तर त्या मला म्हणाल्या की तुला काही त्रास होण्याच्या आधीच तुझी डिलेवरी केलेली बरी, कारण आता तुझं बाळ पूर्णपणे मॅच्युअर झालं आहे, आपण डिलेवरी करूयात. तर मग मी घरी आले इतकी सॅड होऊन आणि आईला सांगितलं की नाही गं मला. मग आई पण म्हणाली असं कसं, मुलगी म्हणजे कुठली मुलगी डिलेवरी होताना असं वाटतं का आईला की सिझर व्हावं, हे व्हावं, नॉर्मलच व्हावी अशी वाटते. आणि मी पूर्ण नॉर्मलच्या ह्यानीच तयारी केली होती, पण मला नॉर्मलच बाळ हवं होतं. तर मी म्हटलं की नाही, मग नाही जायचं. मग तिकडे मला कॉल केला की तू ये, सोमवारी तुम्ही ॲडमिट व्हा आणि लगेच तुझी मंगळवारी किंवा काय अशी आपण डिलेवरी करूयात. तर मी म्हटलं ओके. आणि मग मी गेले नाही तिकडे, म्हणजे माझ्या जवळच्या डॉक्टरांकडे गेले नाही. मला इतके फोन केले त्यांनी, त्या नर्सेसनी एवढे फोन केले की तुला ॲडमिट व्हायचं आहे, तुला डिलेवरी व्हायची आहे, तुझी सिझेरियन आहे, तू ये पटकन, सेक्शन करून आपल्याला बाळ बाहेर काढायचं आहे, कारण तुला पुढे त्रास व्हायला नको. पण मी तशीच 2 आठवडे थांबले पूर्ण बाळ मॅच्युअर होईपर्यंत. म्हणजे माझे बाळाचं खरं 9 महिने आणि 3 दिवस झाले होते. 9 महिनेहून 3 दिवस का 9 महिनेहून 9 महिनेहून 8 दिवस का काहीतरी झाले होते. 9 महिने 9 दिवस असं मला ते पाहिजे नव्हतं. आणि 9 महिनेहून पूर्ण होऊन मला बहुतेक 8 एक दिवस झाले होते. 8 एक दिवस अलीकडेच असेल, 7-8 दिवस झाले होते. आणि त्याच्यामध्येच मला वाटायचं बाळ व्हावं. पण मी तशी थांबून राहिले की नाही, आपण हे करूयात, दुसरे डॉक्टर बघूयात. आणि इतका भयानक प्रकारे मी पाऊल उचलला, म्हणजे मी सगळं स्वामींवर सोडून दिलं होतं. स्वामी महाराज तुम्हीच सगळं बघा.
आणि मग मी इतका भयानक पाऊल उचलला की मी अचानक त्या माधुरीताईंकडे जाणार डिलेवरीसाठी. आणि त्या पुण्यातल्या फेमस डॉक्टर आहेत आणि त्या 99% त्या नॉर्मल डिलेवरीज करतात, सिझेरियन करत नाहीत. त्यांच्याकडे गेले की नॉर्मल डिलेवरी होतेच म्हणून त्यांच्याकडे नॉर्मल डिलेवरीसाठीच लोक जातात. तर मग मी ठरवलं की मग नाही, आता हे मला म्हणाले सी सेक्शन सिझेरियन करावं लागेल, तर मग आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि तिकडे नॉर्मल डिलेवरी करूयात. नाहीतरी त्या मला लहानपणापासून ओळखतात आणि त्या मला नॉर्मल डिलेवरीच करतील. हे आशेने मी सगळं परत फॉर्म आणि याव त्याव सगळं घेऊन मी त्या डॉक्टरांकडे गेले. आणि मला माहिती होतं की इथे जसं जेन्ट्स माणूस कोणीच नाही, म्हणजे ते वॉर्ड बॉय आणि ते स्ट्रेचर पकडणारे असे सुद्धा मुलं नाहीत. सगळ्या नर्सिंग होम म्हणजे सगळीकडे लेडीजच आहेत आणि त्या पण लहान मोठ्या सगळ्या एजच्या आहेत, त्यामुळे व्यवस्थित सगळं सांभाळून घेतात. आणि माधुरीताईंकडे पण सगळ्या नर्सिंग होम स्टाफ आहे, तिथे पण पुरुषाचा काहीच संबंध नाही. फक्त हॉलमध्ये जे डिलेवरी झालेल्या असतात बायका, त्यांच्यासोबत नवरे आलेले असतात आणि त्यांच्या भेटायला आलेले असतात. आणि डिलेवरी करायला ह्या लेडी डॉक्टर्सच असतात सगळ्या. तर माझं लहानपणापासून होतं की मला लेडी डॉक्टरच हव्यात आणि मी लेडी डॉक्टराकडनंच डिलेवरी करते. तर मग झालं असं की मग मी सगळं हे एवढा मोठा हे केला, पाऊल उचललं आणि सगळं केलं. मग तिकडे माझ्या माधुरीताईंनी सिझेरियन केलं, ते खूप छान झालं. इतकं छान झालं की माझ्या पोटावर मार्कसुद्धा नाही आहे, म्हणजे इतकं व्यवस्थित त्यांनी मला कट मारला आहे आणि तो हे केला आहे. म्हणजे जेव्हा मला सगळं म्हणजे सिझेरियन होत होतं तेव्हा मी जागीच होते, फक्त खाली भूल दिलेली होती आणि वरती मी सगळं बघत होते, ऐकत होते, त्या माझ्याशी बोलत होत्या. आणि एवढं सगळं करून मग मला छान बाळ झालं. आणि माझा मग फार मोठा अनुभव की मला बाळ झालं आहे. 3 दिवस खरं मला लेबर पेन होत होते, मुलींसाठी म्हणतात 3 दिवस दुखतं. आणि नंतर मग लेबर पेन झाल्यानंतर 3 दिवसानंतर मग मुलगी होते. पण मला 3 दिवस लेबर पेन होतं, पण मला ते सी सेक्शनच करावं लागलं, कारण बाळाने पोटात काय काय केलं होतं, त्यामुळे मला ते सगळं करावं लागलं, नाहीतर मी नॉर्मलकडेच बघत होते. तर मग झालं असं की सिझेरियन केलं आणि कोणीच तिथे जेन्ट्स नाही, फक्त मला एक कमरेत इंजेक्शन द्यायला एक डॉक्टर आले. ते पण इतके भारी डॉक्टर होते की ते आले, एक इंजेक्शन लावलं आणि ते लगेच निघून गेले. आणि एक डॉक्टर बाळासाठी बाहेर बसलेले रिसेप्शनच्या इथे बाळ झाल्या झाल्या त्यांच्याकडे देतात आणि ते चेक करतात बाळ कसं आहे, त्यामुळे ते डॉक्टर तिकडे असतात त्यांचे. आणि एक हे इंजेक्शनवाले अॅनेस्थेशियावाले डॉक्टर, एवढेच 2 डॉक्टर त्यांनी बोलवले होते आणि ते पण बाहेर बसलेले होते. त्यामुळे माझ्यासमोर सगळ्या लेडीज होत्या आणि लेडीज म्हणजे इतकी जवळची लेडीज की काही विचारायलाच नको. म्हणजे ती लहानपणापासून ज्या ताईंना मी त्यांच्या घरी गेलेले, त्या आमच्या घरी आलेल्या, इतके छान संबंध आमचे. आणि त्या माझं सिझेरियन करत होत्या आणि त्या पुण्यातल्या बेस्ट डॉक्टर आहेत. तर त्यांचे सगळं माझं सिझेरियन वगैरे झालं. आणि मग मला अशी छान रूम होती, 2 बेड आणि टी व्ही वगैरे सगळं. आणि तिकडे राहायला माझी ताई होती माझ्यासोबत 7 दिवस. तर मला झाला असा अनुभव घडला की मला जेव्हा ते सिझेरियन करून भूल माझी उतरल्यानंतर मला त्यांनी स्ट्रेचरवर त्या बायकांनी आणून टाकलं माझ्या रूममध्ये. आणि टाकल्यानंतर मला ना इतकं म्हणजे इरिटेट व्हायला लागलं, सगळं पांघरून आणि बिछाना, म्हणजे ते सगळ्या तिथल्या सादरी, ते रबर असतं, काय काय असतं, ते मला कॅथेटर लावलेलं, सलाईन लावलेल्या, काय 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 केलेलं. आणि ह्या सगळ्यामध्ये मला इतकं पाठीला इरिटेट होत होतं, म्हणजे मला असं वाटत होतं की मला अक्षरशः खाबड ह्याच्यावर पांघरुणावर असं टाकलं आहे आणि माझं सगळं अंग असं ताठलं आहे, असं मला काय काय वाटत होतं. तर बघा हे कसं असतं, म्हणजे मी स्वामी भक्त आणि मी पूर्ण वेळ स्वामींचं नाव घेत होते, सिझेरियनमध्ये पण नाव घेत होते आणि मी पूर्ण जागीच होते. आणि नंतर भूल उतरायच्या आधी मग मला जरा झोप लागली, मग मला त्यांनी इकडे आणून टाकलं, मग मला ते काय काय असं टोचायला लागलं. तर मी स्वामींना म्हटलं, स्वामी महाराज काहीतरी बघा, मला खूप टोचतं आहे आणि एवढी रात्र झाली आहे तरी मला झोप येत नाही, कारण ते भयानक मला अंगाला जसं इरिटेट होतं आहे.
तर मी माझ्या बेडवर, म्हणजे पेशंट होते मी, माझ्या बेडवर मी, माझ्या समोरच्या बेडवर माझी ताई, आणि हॉस्पिटल सगळा नर्सिंग होम, तिथे जेंट्सचं काही नामोनिशाण नाही, जेंट्सला राहायला पण अलाउड नाही आणि जेंट्सला खूप वेळ भेटायला पण अलाउड नाही. सगळ्या लेडीज, सगळा स्टाफ लेडीज. आणि तिथे मला पण जास्त पेमेंट करावं लागलं, कारण सगळ्या लेडीज आणि सगळी अशी म्हणजे नाही का ट्रीटमेंट अशी VIP. आणि मग मला तो सगळा खर्च करावा लागला. माझ्या मिस्टरांनीही केला तो, की तुला लेडीजच हव्यात तर मी सगळं करायला तयार आहे. आणि मग सगळं केलं आणि मग मला इतकं इरिटेट व्हायला लागलं. तर दरवाजाला आम्ही आतनं कडी लावून घेतली होती ताईने माझ्या, व्यवस्थित दोन्ही कड्या लावल्या होत्या. मला 2 मिनटासाठी एवढी छान झोप लागली आणि मला असं वाटलं की रूममध्ये दरवाजा पार करून एक मोठी व्हाईट कलरची आकृती आली. म्हणजे मी स्वामींचं नामस्मरण करत होते ना, स्वामी महाराज मला खूप टोचतंय, स्वामी महाराज मला खूप टोचतंय हे बेड. तर स्वामी महाराज आतमध्ये आले असं मला वाटतं. म्हणजे ती आकृती स्वामी महाराजांचीच आहे असणार. आणि खूप उंच अशी आकृती आतमध्ये आली आणि त्या आकृतीने मला असं पूर्ण हवेत उचललं आणि मी सबकॉन्शियस माइंडमध्ये जागी होते. म्हणजे मला सगळं कळत होतं माझ्यासोबत काय चाललं आहे. आणि मला असं त्यांनी उचलून असं धरल्यासारखं केलं हवेत, कुठेही टच केलं नाही, काही नाही, हवेत धरल्यासारखं केलं आणि माझा सगळा बेड नीट केला. फराफर 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 सगळं असं उशा पांघरून असं भराभर नीट केलं. आणि मला जसं खाली ठेवलं तसं माझी बॉडी इतकी रिलॅक्स झाली. मला इतकं रिलॅक्स्ड वाटलं की मी म्हटलं हुश्श, मला किती छान वाटतंय. आणि तेवढ्यात माझे डोळे उघडले आणि मी डोळे उघडून पाहिलं माझ्या आजूबाजूला मान फिरवून, तर ज्या उशा वेड्यावाकड्या होत्या आणि जे पांघरून वेडेवाकडे होते, जी चादर वेडीवाकडी होती, त्या सगळ्या व्यवस्थित इतक्या सुंदर घड्या घातलेल्या. आणि माझ्या ताईकडे पाहिलं तर माझी ताई खूप अशी गाढ अशी झोपलेली. आणि दरवाजाकडे पाहिलं तर दरवाजाला कडी, पूर्ण खाली कडी, म्हणजे दोन्हीही कड्या लावलेल्या, वरची कडी खालची कडी. आणि मग मी म्हटलं माझा हे बेड ठीक कोणी केलं? मग ती समोर जी आकृती आली होती ते स्वामी महाराज येऊन माझा बेड ठीक करून गेले का, असा मी विचार केला. आणि जस्ट झोपले तर तेवढ्यात 5 वाजले आणि धडाधड दरवाजे वाजले. सगळ्या नर्सेस आल्या, उठा उठा उठा, तुम्हाला स्पंजिंग करायचं आहे आणि तुमचं बेड आवरायचं आहे आणि करा. मी म्हटलं अरे मी आत्ताच रिलॅक्स झाले, तर आत्ता मला कुठे झोप लागली होती तर ह्या एवढ्यात आल्या. म्हणजे हा माझा इतका छान अनुभव आहे ना. तर मला काय म्हणायचं आहे, ज्या कोणी आपल्या स्वामी परिवारातल्या किंवा आपल्या ज्या कोणी सबस्क्रायबर आणि जे कोणी आपले जवळचे सगळे असतील, जे हॉस्पिटलाइज असतील, कुठे कुठे असतील, फक्त तुम्ही एक नामस्मरण करत राहा आणि तुम्ही छान विचार ठेवा की सगळं छान होणार. आणि स्वामी महाराजांचं कुठेही नामस्मरण करा. स्वामी महाराज म्हणा, तुमचे कुठले आवडते देव म्हणा, जिथे तिथे तुम्हाला मदत मिळते आणि तिथनं तुम्हाला देव सगळं तुमच्यासाठी करत असतो. तर हा माझा खूप छान असा अनुभव आहे स्वामी महाराजांचा. तर बघा, इथेच मी व्हिडिओ थांबवते. तुम्हाला कसा वाटतोय मला नक्की कळवा. आणि हा माझा छान असा अनुभव. आणि मी इतकी कळवळत होते ना की मला ते असं म्हणजे इतकं बेड इरिटेट होत होतं की मला ते कोणीच नीट करून देत नव्हतं. म्हणून मी स्वामींचा धावा करत होते, स्वामी महाराज मला खूप इरिटेट होतं, मला एवढं काय काय झालं पण मला हालता येत नाही आहे आणि मला ठीक करता येत नाही आहे, तर तुम्ही या ना माझ्यासाठी. मी असं त्यांना बोलवत होते. तर मला ते एक क्षणाची मला अशी झोप लागल्यासारखी झाली आणि मी तर जागी होते पण माझे डोळे फक्त मिटलेले होते. मला सगळं दिसत होतं की काय, म्हणजे सगळं कळत होतं मला काय चाललं आहे माझ्यासोबत. तर असा माझा खूप सुंदर असा अनुभव आहे. बघा तुम्हाला कसा वाटतोय. इथेच व्हिडिओ थांबवते मी. श्री स्वामी समर्थ.